आपण सध्या करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गजानन गुंजकर आपल्यासोबत आहे। सध्या HMPVचं सावट पाहायला मिळतं आहे। डॉक्टर साहेब, आपण पाहतो आहे की लोक या आजारानंतर देखील थोडंसं भयभीत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। नेमकं काय लक्षणं असतात या आजाराचं, काय आव्हान करताय नागरिकांना? HMPV किंवा जो आता आपल्याला नवीनच आपल्याला आता प्रसारमाध्यमातून कळालेला आहे की हा व्हायरसचा यावर्षी असा काही उद्रेक होत आहे। परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा व्हायरस काही नवीन नाही आहे। 2001 सालापासून हा व्हायरस अस्तित्वात आहे आणि याच्याने जे आपले नियमित सर्दी पडसे ताप हे असे जे लक्षणं येतात, फ्लू म्हणतो आपण त्याला। फ्लू म्हणजे आपण कोविडचे पण लक्षणं तसेच असायचे, फ्लूचे पण, रेस्पिरेटरी सिन्सेशल व्हायरस RSV म्हणतो, ॲडिनो व्हायरस, हे असे हिवाळ्याच्या दिवसात हे काही आजार जे आहेत किंवा हे विषाणू आहेत हे थोडंसं त्याचा संसर्ग वाढतो आणि मुख्यत्वे या ज्या संसर्ग जो आहे तो आपल्या अपर रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे सर्दीसारखे जे लक्षणं असतात त्यासारखे किंवा खोकल्यासारखे लक्षणं आढळून येतात। आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल किंवा वयोवृद्ध असतील किंवा 5 वर्षाखालील मुलं, यामध्ये त्याची तीव्रता थोडीफार जाणून येऊ शकते असं पण सांगता येणार नाही। परंतु सध्या स्थितीत आपल्या इथे जे विदेशात चायनामध्ये किंवा आपल्या भारतात सुद्धा काही रुग्ण आढळून आलेले आहेत आणि याच्यापूर्वीची जी तज्ज्ञ मंडळींनी याच्यावर जे अभ्यास केलेला आहे त्यांनी आपल्याला सुचवलेलं आहे किंवा आम्हाला आरोग्य विभागाकडून आता नवीन आपल्याला वाटत असेल की हे नवीन आजार आहे म्हणून, परंतु ह्या आजारावरती मागच्या वर्षी सुद्धा 175 रुग्ण याचे आढळून आले होते। तर याच्यात कोणीही गंभीर आजारी नाही झालंय आणि सर्व चांगल्या पद्धतीने त्या आजारातून मुक्त झालेले आहेत। त्यामुळे काळजी नसावी। परंतु आपल्याला जरी हे आहे केसेस वाढतात असं म्हणत असले तरी आपल्या या अनुषंगाने आपली आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपल्याकडे सध्या कशा पद्धतीने तयारी वगैरे याची करण्यात आलेली आहे? आपल्याला मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत की आता सध्या तुमचे जे सर्दी ताप खोकल्याचे रुग्ण असतील किंवा सारीची आम्ही म्हणतो सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेस असतील, ज्यांना की कधी फुफ्फुसांमध्ये काही आजार झालेला असेल तर अशा रुग्णांचे सर्वेक्षण करायला सांगितलेलं आहे आणि त्याची जे काय आहे नियमित त्याची काय म्हणतात फॉलोअप ठेवायला सांगितलेलं आहे। या व्यतिरिक्त आपल्याला जसे वरिष्ठ कार्यालयातून काही सूचना येतील की आयसोलेशन बेड ठेवायचे असतील, आपल्याला विलगीकरण कक्ष काही करायचे असतील तर त्यानुसार आपण करूया। या रुग्णालयात 50 सध्या बेड अवेलेबल आहेत। तरी नागरिकांना ती सूचना आहे की घाबरून न जाता आपण फक्त स्वतःची काळजी घेतली तरी हे जे मागे 2-4 लाटा येऊन गेलेल्या आहेत, दुसरी आली, तिसरी आली, चौथी आली, 5वी आली, तर कोविडच्या सुद्धा अशा लाटा येऊन गेल्या, पण त्यानंतर आपण ते सर्वसामान्य सर्दी ताप खोकल्यासारखा जो आजार आता सध्या झालेला आहे तर ह्याच पद्धतीने हा सुद्धा आजार आपला कालांतरानंतर निघून जाईल। नक्कीच आपण पाहतोय की सध्या हा जो आजार आहे तो अंगावर न काढता त्यानंतर हॉस्पिटलमध्ये तातडीनं नागरिकांना ते दाखवलं पाहिजे। तसेच यासाठी या पार्श्वभूमीवर करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये 50 स्पॉटांची व्यवस्था देखील केल्याची असल्याची माहिती जी आहे ती डॉक्टर गजानन गुंजकर यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन हरीश गाडेसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।